रेल्वे प्लॅटफॉर्मवरच येणं, याच्यावरूनच समजून जायचं की त्या माणसाची आवड काय असेल. अब्दुल कलामांना विद्यार्थ्यांची आवड होती, बरोबर. म्हणून अब्दुल कलामांचा सुद्धा शेवटचा अंत कुठे झाला, एका विद्यार्थ्याची. आपल्यासाठी दुःखद घटना असेल, परंतु परमात्म्याची कदाचित इच्छा ही तीच असेल. अशा पद्धतीने या व्यक्तिमत्वाने अतिशय जोमाने समाजासाठी कोणतंही सेटलमेंट हा विषय नसायचा, हे पाहिजे म्हणजे पाहिजे. ह्या हिरिरीने काम करत असताना अनेक आंदोलनं केली. शेवटी सामाजिक काम करत असताना किंवा राजकीय काम करत असताना काही गोष्टींमध्ये आपल्याला यश येतो किंवा काही गोष्टींमध्ये यश येत नाही. देण्यामध्ये ही कामं चालू झाली आणि आज तुम्ही आम्ही बरेच जण जे काही चांगले दिवस बघतोय, ही गोविंद भगतांची देण आहे, हे विसरता कामा नये. अशा अनेक आठवणी आहेत. त्यानंतर त्यांनी मला वाटतं एक अशा आंदोलन करत असताना टोरंटोच्या विरुद्ध आंदोलन त्यांचे अतिशय अभ्यासपूर्ण, त्या माणसामध्ये डेअरी होते आणि एकदा काय करायचं ठरवलं की त्याच्यासाठी ते जोमाने काम करायचे. NRMच्या विरुद्ध सुद्धा खूप आंदोलन असायचे. अजून एक सगळ्यात महत्वाची म्हणजे ज्याला एखाद्या गोष्टीची आवड असते ना, त्याचं बघा काय वेळेचं फलित काय होतं किंवा त्याचा एंड काय होतो. गोविंद भगत साहेबांनी ज्या प्रवाशांना, त्या पॅसेंजर मध्ये प्रवाशांना कोणालाही त्रास दिला नाही, उलट त्यांना पाण्याची सोय आपले ग्रामस्थ करत होते. त्यानंतर ती गाडी तिथे रेग्युलर थांबायला लागली. जवळपासही काही जणांचे कदाचित केस त्या पूर्णतः नील झालेल्या नसतील. मला अजून एक आठवतं, 2010-11च्या आसपास आपल्याकडे एक आमच्या आगासन प्लॅटफॉर्मवर ते खूप सगळे लागले, त्यासोबत द्यायचे. त्यानंतर मला वाटतं 1995च्या आसपास वर्ष एका दुसरा वर्ष खंड होता, तेव्हा मी 7वीच्या आसपासचा पिरियड असेल आमचा, 7वीच्या आसपासचा. पण मला आठवतं की त्या कालखंडात त्यांनी 22 गावांमध्ये जो महापालिका, ठाणे महापालिका नको यासाठी जो आंदोलनाचा लढा उभारला होता, तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे 14 ट्रक इकडनं भरून आझाद मैदानात. धन्यवाद. रामकृष्ण. आपला लढवय नेता ज्याच्या संघर्षामध्ये समाजाची धार होती, नेहमी समाजावर अन्याय झाला, तर हा आयुष म्हणून संघटना त्यांनी काढली होती. ते अतिशय महत्वाची संघटना होती. त्यावेळेस मला वाटतं निर्णय द्यायचा विचार करेल असं त्यांनी आश्वासन दिलं आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी मिठी मारली तर असा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. तर ज्यांनी समाजाचा विषय काढल्यानंतर मार्गदर्शन केल्याने कुठं निर्णय होईल त्या पद्धतीचं आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांनी मला सांगितलं की आपण हे करूया. त्यानंतर रेल्वे आंदोलन झाला दिव्याचा. रेल्वे आंदोलनामध्ये त्या आंदोलनामध्ये समाजाला जी दिशा मिळाली त्याचे जनक होते माननीय गोविंद भगत साहेब. आगरी युवक संघटना म्हटलं की आमच्या बरोबर ते होते. आम्ही आगरी युवक संघटनेचे कार्यकर्ते. आगरी युवक संघटनेचा कोणताही कार्यकर्ता म्हटला की तो निष्कलंक आणि निस्वार्थी आणि कोणत्याही भ्रष्टाचार मुक्त असलंच पाहिजे अशी आमची ग्वाही होती. गोविंद भगत साहेबांविषयी एवढंच मी सांगू इच्छितो. त्यांचे काम करण्याची एक पद्धत होती. नाहीतर मग आमच्यासारखे 2 कामं केली की आमच्या अंगामध्ये गेले की नेत्याचे संचार स्वतःला नेता समजतो. परंतु शेवटपर्यंत आदरणीय गोविंद साहेबांनी स्वतःला कधी त्यांनी नेता समजलं नाही. साध्या पद्धतीने कार्यकर्त्याप्रमाणे त्यांनी समाजाची सेवा केली. खरं म्हटलं तर आपल्या समाजामध्ये बदल घडवायचा असेल तर खरं अशी आमची भावना झाली होती. तर त्यांनी एवढं आमच्यावरती अन्याय अत्याचार केलाय तर तेव्हा आम्हाला दोन्ही पाड्याला, सागावा नांदिवली पाडा, आम्ही दोन्ही पाडे एकत्र होतो आणि एवढं चांगलं प्रबोधन केलं होतं की खरंच या विशिष्ट समाजाने आपल्यावर किती अन्याय केले, आपल्याला किती दाबून ठेवलंय आणि किती आपल्यावरती कशा प्रकारे राज्य करतात हे तेव्हा आम्हाला सांगितलं होतं. कमीत कमी त्या गोष्टीला 15 ते 20 वर्ष झाले असतील त्या गोष्टीला. म्हणजे त्यांचा अभ्यास किती होता. आणि माझ्या माहितीप्रमाणे जर सत्य असेल तर ते पुढे न्यावं असं माझी विनंती आहे आयोजकांना, इथे जमलेल्या सर्व व्यक्तींना. संदप पासून उसाळघरपर्यंत मोकळी जागा होती आणि त्या जागेतनं संदप पासून उसाळघर, बेतोडा, म्हाताडी, दातिवली, दिवा या गावात जायला तो मार्ग होता. पण कच्चा मार्ग होता, आपल्या हक्काचा नव्हता.
आणि तो मार्ग माझ्या माहितीप्रमाणे गोविंद भगत यांनी तयार केला असं मला वाटते. आणि ही सत्य आहे का असत्य आहे हे आता इथं जाणकार सांगतील. आणि जर ते सत्य असेल तर त्या मार्गाला गोविंदजी भगत याचं नाव द्यावं अशी आयोजकांना मी विनंती करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. त्यांनी जवळ त्यांचे जे आंदोलन त्यांनी जी उभारली ती जवळनं पाहिली, वाचली, बघितली. त्याच्यावरनं आणि अनेक वक्त्यांनी इथे त्यांच्याबद्दल ते सांगितलं गेलं. खरंच आहे, आयुष्यभर निस्वार्थी राहिलेला हा माणूस ज्या आंदोलनात उतरला, मनापासून शेवटपर्यंत टिकून राहिला. आणि त्याच्यातनं किती आंदोलन तडीस गेली, हा भाग वेगळा जरी असला तरी पण त्यांनी त्याची कास सोडलेली नाही. समाजाला मध्ये सोडून ही व्यक्ती कधीच मागे वळलेली नाही. जर कोणी रेल्वेतला मृत्यू झाला तर त्यांच्या मुलांना घेतलंच पाहिजे. कुठल्याही पद्धतीने संघर्ष करून त्या मुलांना त्या रेल्वेत त्यांनी नोकरी मिळवून दिलेली. रेल्वेत संघर्ष करत असताना एकदा एका अधिकाऱ्यांनी आणि त्यांचा संघर्ष झाला. काहीतरी अधिकारी बोलला आणि त्याच ठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांवर हात उचलला. हात उचलल्यानंतर त्याच प्रकरणात त्याला सस्पेंड केलं. सस्पेंड केल्यानंतर आयुष्य माध्यमातून त्यांनी समाजामध्ये जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये काम करायला सुरुवात केली. आणि आगरी समाजामध्ये सुद्धा आपली एक संघटन मजबूत व्हावं यासाठी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केलं, काम केलं. आम्ही मंडल आयोग जेव्हा लागू केला, या देशात मंडल आयोग लागू करा ही चळवळ महाराष्ट्रामध्ये कॉम्रेड दिबा पाटील आणि कोठेकर आणि ॲडव्होकेट जनार्दन पाटील हे महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी लावून मंडल आयोगासाठी लढत होते. आणि त्यांच्याबरोबर आम्ही गोविंद भगत, आम्ही सुरेश पाटील वगैरे आम्ही बरेच जण आम्ही त्यांच्याबरोबर होतो. आम्ही गोविंद भगत आणि आम्ही दिवा, गोलवली, डोंबिवली, खंबालपाडा, कोपर अनेक ठिकाणी कोठेकरांच्या सभा लावल्या. आगरी समाजातला कोठेकर एक आवाज होता आणि कोठेकर जबरदस्त वक्ता होता. पण किती लोकांना ऐकायला मिळालं मला माहीत नाही. लवकरच गेले ते सोडून, त्यांना पण अचानक अटक आला त्यामुळे ते सोडून गेले. आम्ही गोविंद भगत, आम्ही सुरेश पाटील, आम्ही कोठेकरांच्या सभा लावायच्या म्हटलं तर अत्यंत त्यांचे म्हणजे आम्ही लोक फिदा होतो त्यांच्या वक्तव्यावर. एवढं जबरदस्त भाषण आणि इतिहास तज्ज्ञ असल्यामुळे ना त्या जबरदस्त मांडणी करायचे. त्यामुळे आम्ही त्या काळापासून गोविंद भगत आम्ही एकत्र काम करतोय. आणि मंडल आयोगाच्या प्रश्नावर दिबा पाटलांच्या सभा, ॲडव्होकेट जनार्दन पाटलांच्या सभा, कोठेकरांच्या सभा ठिकठिकाणी आम्ही आयोजित करणं किंवा जिथे सभा असतील तिथे आम्ही जाणं, तेव्हापासून आम्ही एकत्र काम करतो. गोविंद भगत हे अत्यंत प्रामाणिकपणे लढले. समाजासाठी, समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला. आता तोरणचा प्रश्न त्यांनी हातात घेतला. तोरणची चळवळ उभी केली. तोरणची चळवळ ज्यांनी उभी केली, भिवंडीपासून तर अगदी कुठलाही ठाणा वगैरे कुठल्याही ज्यांनी तोरणची चळवळ उभी केली त्यांनी पैसे खाल्ले आणि त्या चळवळी दाबल्या, त्या नेत्यांना दाबल्या. पण ते गोविंद भगतला दाबू शकले नाही. गोविंद भगतांनी शेवटपर्यंत ती लढाई चालू ठेवली. आणि गोविंद भगत कुठल्याही दबावाला, अगदी नेते सुद्धा त्यांना मिसगाईड करत होते. अनेक नेते, ठाणे जिल्ह्यातले अनेक नेते त्या चळवळीच्या बाबतीत त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांनी कधी माघार घेतली नाही. असं नेतृत्व आपल्यातून गेलंय आणि आपल्या समाजाचं खरोखर न भरून येणारं नुकसान झालंय. आपण आगरी समाजाच्या वतीने इथे जे श्रद्धांजली कार्यक्रम लावलं त्याबद्दल सर्वच आपल्या समाजातील पुढाऱ्यांचे म्हणा किंवा नेत्यांचे म्हणा किंवा सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणा खूप खूप आभार. आदरणीय वैद साहेब यांची ओळख माझी 2001 मध्ये झाली आणि 2001 मध्ये ठाणे महानगरपालिकेमधून 22 गावे वगळावी म्हणून आंदोलन चालू झाले. ज्यावेळी भगत साहेब आमच्याकडे आले त्यावेळी आपल्या 22 गावातील सर्वच ग्रामस्थ तिथे नव्हते, सपोर्ट नव्हता.
परंतु 5 माणसांपासून सुरुवात केली तर हजारो माणसं जमवण्याचं काम आदरणीय गोविंद भगत साहेबांनी केलं. त्यावेळी कितीतरी माणसं लोक सांगत होती की भगत साहेब माणसं येतील का. त्यावेळी भगत साहेब सांगायचे का आंदोलनच करायचं झाले तर 5 माणसांपासून पण आंदोलन होऊ शकतो, आणि ते करण्याचं काम आदरणीय गोविंद भगत साहेबांनी केलं. 22 गावं वगळण्यासाठी जवळजवळ 27 मोर्चे आम्ही काढले, परंतु कुठेही तडजोड नाही, कुठेही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला बली नाही किंवा कुठेही आर्थिक प्रश्न नाही. तडजोड नावाची चीज नाही. कोणाच्या समोरही झुकणार नाही, तुटणार पण वागणार नाही. हे त्यांच्याकडून आपण शिकलो. कारण हे सर्व करत असताना दिव्यामध्ये तर काहीच नव्हतं. दिवा जो उभारला तो गोविंद भगत साहेबांमुळेच उभारला, हे कोणी नाकारू शकत नाही. कारण दिवा स्टेशन असल्यामुळे मी आज तिथे नगरसेवक आहे, परंतु तिथे अनेक वेळा कारवाई होत होत्या, आणि अनेक वेळा कारवाई होत असताना वाघासारखा उभा राहणारा एकमेव नेता होता तो गोविंद भगत. जवळजवळ 2001 पासून 2011-12 पर्यंत चांगल्या प्रकारे आंदोलन करून दिवा उभारण्याचं काम आदरणीय गोविंद भगत साहेबांनी केलं. ते करत असताना अनेक लोक श्रीमंत झाली, परंतु गोविंद भगत साहेब होते तिथेच राहिले. कारण आर्थिक प्रश्नच नाही. आम्ही त्यांच्याबरोबर अनेक लोक होते, हजारो लोक. आम्ही आझाद मैदानाला सुद्धा आंदोलन केलं, आणि हजारो लोकांनी तिथे जाऊन आंदोलन केलं. ही साधी गोष्ट नव्हती. कारण याचा अर्थ त्यांच्यावर विश्वास, त्यांच्यावर प्रेम होता, म्हणूनच जनता त्यांच्याबरोबर जात होती. परंतु आजच्या तारखेमध्ये बघितलं गेलं तर जवळजवळ 25-30 वर्षापासून 27 गावं वगळण्यासाठी आंदोलन केली जातात. 25-30 वर्षे 14 गावं नवी मुंबईमधून वगळण्यासाठी आंदोलन केली गेली. जवळजवळ 12-13 वर्षे आम्ही ठाणे महानगरपालिकेतून 22 गावं वगळण्यासाठी आंदोलन केली. परंतु प्रत्येक आंदोलनामध्ये उपस्थित राहणारे एकमेव गोविंद भगत असे तर ते सामाजिक कार्यकर्ते होते. ते कुठल्याही राजकीय पक्षामध्ये गेले नाही, आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की जाणार पण नाही. त्याच्यानंतर टोरेंटोचा आंदोलन आला. आमची जी तरुण टीम होती त्याला गोविंद भगत कधी म्हणत नसे. आम्ही त्यांना प्रेमाने गोविंदा म्हणायचो, कॉम्रेड गोविंदा. आणि खूप भारदस्त असे विचार आणि व्यक्तिमत्व. आज आपण त्यांना मुकलेले आहोत. आदरणीय कॉम्रेड गोविंदाची माझी पहिली ओळख झाली ती 1988 साली, की जेव्हा मी रेल्वेची लेखी परीक्षा दिली होती आणि त्यामध्ये पास होऊन इंटरव्ह्यू दिली. त्याचं सर्व गायडन्स कोणी केलं असेल तर आदरणीय कॉम्रेड गोविंदाने केलेलं होतं. कारण त्यावेळी ते माटुंगा वर्कशॉपमध्ये खूप प्रभावी नेतृत्व करणारे असे नेते होते, आणि त्यांचा दबदबा होता. अगदी आता काही वक्त्यांच्या माहितीतून आलं की ते कोणाची तमा बाळगत नसेल. जिथे अन्याय होत असेल, जो कोणी खोटा बोलत असेल, खोट्याच्या कपालीची बोटच मारत होते. आणि अशाच एका केसमध्ये त्यांच्यावर केस झाली आणि त्यांना रेल्वेच्या सेवेतून डिसमिस व्हावं लागलं. आज जर ते महत्वाचे नेते आहेत. आता आपण श्रद्धांजली अर्पण करताना सांगतो ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवा अशी प्रार्थना करतो. परंतु तुम्ही पाहिलं असेल की गोविंद भगत यांच्या श्रद्धांजली सभेला आगरी समाजाचेच लोक आहेत, इतर कुठल्या समाजाचे नाही. कारण गोविंद भगतांनी जे काम केलं त्यामध्ये त्यांनी हे स्वीकारलं होतं की आपल्याकडे जातीचं वास्तव आहे. आपल्या समाजाला न्याय द्यायचा असेल तर जातीच्या संघटनेशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आगरी युवक संघटना त्यांनी चालवली, ती अत्यंत महत्वाची होती. आता आम्ही ठाणे जिल्ह्यात परवा एक आंदोलन केलं. 101 तरुण तिथे मुलं होती, साधारणपणे 17 ते 22 वर्षाची. प्रत्येकाच्या हातात एक पेपरमध्ये एक पुडी होती, हिरवं काहीतरी होतं. त्यांना विचारलं हे काय आहे, त्यांनी सांगितलं गांजा आहे. का सांगतो मी की तरुण वय अत्यंत महत्वाचं आहे. ही जर पिढी आम्ही जर गमावली तर फार मोठं समाजाचं नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून गोविंद भगत यांच्यासारखे कार्यकर्ते निर्माण होणं ही साधी गोष्ट नाही. पण गोविंद भगतांनी आपल्या जातीसाठी काम का केलं,
हा मोठा प्रश्न आहे. आणि आता आपण त्यांच्या श्रद्धांजली सभेला आलेलो आहे, याचं सुद्धा मोठेपण आहे. मी तुम्हाला सांगतो की मुरुड तालुक्यात त्यांच्यासारखेच एक कार्यकर्ते वारले होते. चिता रचली होती, लांबून नातेवाईक येणार होते, 3 तास लोक वेटिंगवर होते. मी आपल्या लोकांना सांगितलं की 3 तास आपण असेच बसणार. बरेच लोक, महिला वगैरे रडत होत्या. तर आपलं मनोगत व्यक्त केलं पाहिजे. पण सगळ्याच गावांमध्ये अशी श्रद्धांजलीची पद्धतच नाहीये. म्हणजे माणूस पहिल्यांदा श्रद्धांजली आपण व्यक्त झालं पाहिजे अशी पद्धतच नाही. मग या श्रद्धांजली सभा आपण केल्या पाहिजेत. आदरणीय लोकनेते दिबा पाटील हे आमचे नेते आहेत. त्यांनी किती मोठं काम केलेलं आहे की जेव्हा आमच्या जमिनी सिडकोने घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सांगितलं की या जमिनी आम्हाला कुळ कायद्याने दिल्या. बाबासाहेब आंबेडकरांनी, नारायणराव पाटील जातीचं आंदोलन करून दिल्या. कोणाविरुद्ध लढले? मला श्री दादा बोलले की चातुर्वर्ण्याचा विषय निघाला. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यामध्ये आम्ही शूद्र जातीत जन्मालो, आम्ही हलके आहोत, म्हणून आम्हाला जमिनी कोणी देत नव्हतं. त्या कुळ कायदा करून मिळाल्या होत्या आणि त्या जमिनी पुन्हा एकदा सरकार घेत होतं. आणि घेत असताना दिबा पाटलांनी सांगितलं की नाही, या जमिनी तुम्ही घेत असाल तर आमची गावं इथून हलवणार नाही. आणि गावांचं रक्षण त्यांनी केलं. सेजमध्ये सुद्धा दत्ता पाटलांनी जसं केलं. आज ठाणे जिल्ह्यातली गावं तुमची चाललेली आहेत. आगासन गावावर आरक्षण टाकलंय कोणी? आम्ही शत्रूचं नाव घेत नाही, वाचवण्याचं घेतो पण शत्रूचं नाव घेत नाही. इथे घाबरतो आम्ही. तर शत्रू आपली गावठाणं लुटायला आलेला आहे. आता ते इथल्या सकाळी गावातले लोक आले होते, उत्तर शिव, की त्यांच्या गावातलं 32 काय 30 एकर गावठाण गुरुचरण जागा घेते नगर विकास खातं. पण घेते म्हणजे काय? त्यांचा धंदाच आहे. रोज 1000 कोटीचा प्लॉट विकायचा, त्यातले 200 कोटी आपल्या लोकांना, नगरसेवकांना खरेदी करायला वापरायची. जमीन आमची, गावं आमची, पण आम्ही त्यासाठी लढत नाही. गोविंद भगत हे माझ्याबरोबर मुंबईच्या गावठाणाच्या लढ्यासाठी आले होते. सुरेश पाटील इथे आहेत. आम्ही मुंबईच्या गावठाणाचा लढा सुद्धा लढत होतो. प्रश्न असा आहे की जी श्रद्धांजली सभा आहे, ही श्रद्धांजली सभा करणं किती गरजेचं आहे. असे अनेक आपले चांगले कार्यकर्ते मरून जातात, पण आपण रडत बसतो. 13 दिवस डोक्याला पडक्या डोकं बांधून लोक येतात, नातेवाईक, बायका रडतात. पण त्यांनी चांगलं काम काय केलं हे जर समोरच्याला कळलं नाही. म्हणून मी विनंती केली की मी अगोदर बोलत नाही. तुमच्या भागातले कार्यकर्ते भगत साहेबांबद्दल काय बोलतात हे मला ऐकायचं होतं. आणि खरोखर तुमचं कौतुक करतो की तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यांच्याविषयी बोलला. नाहीतर लोकांना असं वाटतं शोकसभा म्हणजे डोळ्यातून अश्रू काढायचे, रडायचं, माझं किती प्रेम आहे ते दाखवायचं. महत्वाचं ते नाही, त्यांनी केलेलं काम आहे. आता बघा, प्रत्येक प्रामाणिक माणसाला संसारामध्ये साधेपणामुळे लोकांच्या दृष्टीने अपयश असतं. मी गोविंद भगतांचं परवा घर बघितलं. माझ्या घरी आले तरी तीच परिस्थिती आहे. घराला रंग नाहीये. लोक मला विचारतात 2 वेळा खासदारचे लढले, तुमच्या घराला रंग का नाही? तर रंग मारायला पैसे आणायचे कुठून? आपल्याकडे पैसे आले, लोक बोलवतात ह्या गावात या, डिझेलला पैसे जातात, कार्यकर्त्यांना पैसे द्यावे लागतात, पैसे आणायचे कुठून? रोजचं आमंत्रण तुम्हाला आहे तर रोज तुम्हाला लढावं लागतं. मग प्रामाणिक माणसाचे पैसे त्यात जातात. आता काही यातले चेहरे आहेत नेहमी कार्यक्रमाला असतात, ते घराकडे लक्ष कधी देणार? पण त्यांनी घराकडे लक्ष न देता समाजाचं काम केलं. समाजाचं काम केलं म्हणजे मूर्खपणा केला का? आणि म्हणून आपल्याला कल्पना नसेल, परंतु कॉम्रेड हा शब्द काय सांगतो? तो आकाशातला स्वर्ग नाकारतो, आत्मा नाकारतो, मोक्ष नाकारतो, मुक्ती नाकारतो. म्हणून त्यांचं लक्ष संसारावर लागतं. कारण हे जे सगळे करणारे लोक आहेत ते समोरच्या प्रश्नाला भिडत नाही. ते सांगतात ते देव बघून घेईल ना, देव बघून घेईल, तुम्हाला कशाला लढायला पाहिजे. पण ते कॉम्रेडचा अर्थ आहे की मी संकटाला भिडेन. आणि म्हणून दिबा पाटील साहेबांच्या विषयी ठाणे जिल्ह्याला माहिती आहे की मला माहित नाही, दिबा पाटलांनी देव नाकारला होता. त्याला माझ्या समाजाचा न्याय देव नाही करू शकत. कारण देवाने अटल बिहारी वाजपेयीचं नाव दिलं कुठल्या त्या ब्रिजला. आमचा जो शिवडी नावा ब्रिज झाला तिथे मागणी नसताना अटल बिहारी वाजपेयींचं नाव भेटलं. मग विमानतळाला दिबा पाटलांचं नाव का नाही भेटत? कोण विरोधक आहे तो? आकाशातले राक्षस आहेत का? विरोधक इथलेच आहेत. इथला मुख्यमंत्री, इथला उपमुख्यमंत्री हे आमचे विरोधक आहेत. आणि म्हणून ते दिबा पाटलांनी एवढं मोठं काम करून सुद्धा नाव देत नाहीत. त्याचं शास्त्रीय कारण मग अशी त्या दादांनी सांगितलं, कारण आम्ही सगळे शूद्र आहोत. आम्ही ब्रह्मदेवाच्या पायातून जन्माला आलो. ब्राह्मण तोंडातून आले, क्षत्रिय बाहूतून आले आणि वैश्य मांड्यातून, शहा वगैरे लोक, आणि आम्ही शूद्र पायातून जन्माला आलो. मग आमचा न्यायच जर तिथे नसेल तर आमचा न्याय कोण करणार? तर आमचा न्याय आम्ही करणार.
आणि म्हणून तुम्ही सगळे जर कोण आहात, गोविंद भगतांना म्हणजे गोविंद भगत आमच्यासाठी गेले, लढले, ते काय वेडे होते का? आज छोटे छोटे नेते आहेत, ते करोडपती झाले, 3-3 कोटीच्या गाड्या घेऊन फिरतात. मग ते काय फार हुशार आहेत म्हणून तसं झालं का? या नेतृत्वाने गद्दारी नाही केली समाजाशी. आज तुमची गावठाणं तुम्ही एका ठरावाने द्या, MMRD ला आम्ही फुकट देतो, मला पण व्हाल तुम्ही, पण तुम्ही सांगितलं नाही मी गावठाण देणार नाही. गावाजवळची सरकारी जागा आहे, ते आमच्या गावाची आहे, आम्हाला पण क्रीडांगण पाहिजे, आम्हाला पण मैदान पाहिजे, लग्नाला पार्किंग पाहिजे, आम्ही सोडणार नाही. तुम्ही विरोधक व्हाल, तुमची घरं तोडायला ऑर्डर निघेल. लढणाऱ्या माणसाची अशी अवस्था होती. आणि म्हणून दिवा पाटलांचं नाव एअरपोर्टला मिळत नाही, याचं शास्त्रीय कारण आहे की शूद्रांचं नाव कुठल्याही प्रमुख वास्तूला दिलं जात नाही. आणि त्याचा परिणाम दिवा पाटील, दत्ता पाटील, नारायण नागू पाटील पण भोगतात. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण कायदा करून आम्हाला जमिनी दिल्या, त्यांचं नाव आम्ही घेतो का? त्यांची जयंती करतो का? आम्ही दिवा पाटलांची पण जयंती करत नाही. तुमचं अभिनंदन आहे की दिवा पाटलांचा फोटो आणि 5 हुतात्म्यांचा फोटो इथे आहे. कुठल्या मंदिरामध्ये दिवा पाटलांचा फोटो आहे? तर आपल्याला सवयच नाही, जातीचं काम करतो त्याला मानायचंच नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की ज्या समाजात आम्ही जन्म घेतला त्या समाजाला न्याय देणं हे आमचं आद्य कर्तव्य. गोविंद भगत यांनी ते केलेलं आहे. गोविंद भगत तुम्हाला नाही समजणार, आम्हाला ते समजले. आणि म्हणून उरणवरून मी इथे आलो. मला लेट झाला, पण मला माहित आहे की मी गोविंद भगतांच्या श्रद्धांजली सभेला गेलो नाही तर उद्याची पिढी चरस, गांजा आणि दारू यात संपून जाईल. जीवन मोकळं आहे, तुमच्या हातात पैसा आहे, गाडी आहे, तुम्हाला कुठे जायचं सगळ्यांना माहित आहे. पण चांगलं समाजाचं काम केलं पाहिजे हा आदर्श गोविंद भगतांनी दिला. आणि हा आदर्श आपल्याला दिला म्हणून आपलं काम आहे की त्यांचं काम पुढे नेणं. आज काय ठाणे जिल्ह्याची अवस्था आहे, आपल्या महिला भगिनी, आपला मासेमारीचा धंदा आहे. आपण प्रत्येक गाव तिथे कोळीन पाहिजे. तिथे जर मासे विकायला गेली तर ते सांगायला लागले वास येतो त्याचा. अरे मुंबई आमची, म्हणजे मुंबईमध्ये 7 बेटांचे मालक आम्ही, मासेमारी हा आमचा प्रमुख धंदा आहे. मासे खाल्ल्याशिवाय आम्हाला जमत नाही. ज्यावेळी रिलायन्सच्या सेल आमच्याकडे आला त्यावेळी सांगितलं सरकारने की ही जमीन पण पाहिजे पण तुमची गावं हटवा. तेव्हा दत्ता पाटील बोलले की तुम्ही आम्हाला नेणार कुठे? नाही तुम्ही नाशिकला जा, घोटीला, पुण्याला जा. दत्ता पाटलांनी सांगितले ते निवट्या आणि चिंबोऱ्या मिळत नाही, आमच्या लोकांना मच्छी लागते, आम्ही मच्छी सोडून समुद्र किनारपट्टी सोडून जाणार नाही. नैसर्गिक कारण आहे ते. दिवा गाव आहे, समुद्रकाठी आहे, आम्ही हे सोडणार नाही. पण जमिनीला भाव एवढा आला आहे. वेसावा कोळीवाडा असेल, तुमचा कुलाबा कोळीवाडा असेल, ताज हॉटेल समोर आहे, तिथे 10 कोटी रुपये एकरची जमीन आहे. ते सांगतात की गावं सोडा तुम्ही, पण आम्ही समुद्र कसं सोडणार? ही आंदोलन आज ठाणे जिल्ह्यात चालू आहे. कोणी बाजू मांडत नाही. तिथल्या नगराध्यक्ष सांगतात काय, नाही फेरीवाले आणि महिला एकच आहे, मच्छीमार महिला एकच आहे. फेरीवाल्यांची आमची तुलना कशी होईल? फेरीवाले फिरते आहेत, आमचं गाव आहे, आमचं गावठाण आहे, तिथे आम्ही राहणार, आमचा तो अधिकार आहे. ही बोलायची क्षमता आमच्या नेतृत्वात राहिली नाही. याचं कारण आगरी जातीला नेता नाही. आगरी हे शूद्र आहेत, आगरी हे हलके आहेत, त्याला नेतृत्व करायला कोण नाही. आणि म्हणून हे जे असे जे जीवन आहे याच्याविषयी ब्राह्मण आणि मराठीत चरित्र लिहिणार नाही, पेपरला उद्या बातमी नाही येणार तुमची. आम्ही मगाशी त्यांना याला सांगितलं कोमस्कर आणि सुरेश पाटलांना की तुमच्या मुलांना सांगा 4 तुम्ही मोबाईल लावा, 600 रुपयाला स्टँड भेटतो, लाईव्ह करा सभा. दिवा घडवला जर ह्यांनी म्हात्रे भगत साहेबांनी, तर मग त्या गावात सभा लागली पाहिजे. का नाही सभा लागत? आमचे लोक कृतज्ञ झाले. आणि दुसऱ्या कुठल्या राजकीय नेत्यांनी सभा लावली असती तर हजारो लोक गेली असती. पण आम्हाला आमच्या माणसाची किंमत नाही. आणि म्हणून हे एक नवीन तत्वज्ञान आहे कुठलं, की आपल्या जातीचा माणूस जो आपल्यासाठी काम करतो तो मरतो तेव्हा त्याच्या कुटुंबियांना प्रश्न पडतो. 2 मिनिटं डोळे मिटून विचार करा की आपण क्षणभर मेलेलो आहोत, म्हणजे आपण इथे जिवंतपणे मेलेलो आहोत. आपण मेल्यानंतर बाकीचे आपले मित्र परिवार काय विचार करत असतील? कोमस्करांना बोललो, समजा हे काय भगतसाहेब नाही मारलेत, आम्ही मेलेलो आहोत. आणि आम्ही मेल्यानंतर ज्या समाजासाठी आम्ही केलं तो समाज काय विचार करतो का? आणि म्हणून दत्ता पाटील असतील, दिवा पाटील असतील, यांना एकही महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिला नाही. तसं पाहिलं तर दिवा पाटलांनी 2013चा भूसंपादन कायदा आलाय, त्याचं तत्वज्ञान मांडलं. म्हणजे आता 13चा कायदा आलाय, त्याचं तत्व दिवा पाटलांनी संघर्ष करून तयार केलं. 5 माणसांनी हुतात्मे झाले, ते कोणासाठी मेले? आमच्यासाठी.
पण कोणी बंगल्यावर नाव लिहित नाही. दिबा पाटलांच्या कृपेने हा बंगला झाला. बाकी सगळे लिहितात अमक्या अमक्या साधूंमुळे बाबांमुळे आमचा बंगला झाला. पण तुम्ही त्यांच्याविषयी काय नाही घेत हे आगरी समाजाचा अपयश आहे. आणि म्हणून गोविंद भगत यांच्याविषयी तुमच्यातले साहित्यिक असतील त्यांनी एखादी पुस्तिका लिहिली पाहिजे. याच्यामध्ये स्वार्थ आहे की गोविंद भगतांच्या मुलानेच त्याची परंपरा चालवावी असं काय आहे का? दिबा पाटलांचे आम्ही वारसदार आहोत, वैचारिक वारसदार, की दिबा पाटलांचं काम आम्ही चालवलं म्हणजे काय केलं पाहिजे? आपल्या जातीचा हक्क मांडला पाहिजे. आज सगळ्यात धोक्यात आहे तुमचा ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यातल्या आगरी लोकांना संपवण्याचं काम चालू आहे म्हणून एकही त्या महिलांची बाजू मांडत नाही. मच्छी तर सगळे खायला असतात. आमच्याकडे सगळ्यात मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत जय म्हात्रे. पिशवी घेऊन मार्केटमध्ये जातात, 400-500ची कोलंबी स्वतः आणतात, स्वतः जातात. ते कुठलाही इगो नाही त्यांना. पण आम्ही हे पण लक्षात घेतलं पाहिजे, ज्या महिला आम्हाला मच्छी पोचवतात घरापर्यंत, त्यांना जर रस्त्यावर विकायला कोणी विरोध करत असेल तर त्या महिलांना विरोध नाही, आगरी समाजाला विरोध आहे की तुम्ही घाणेरडे आहात. अरे कुठल्या कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये जा, तिथे मच्छीच लागते, तिथे पापलेट लागतात, तिथे चिंबोऱ्या लागतात. पण आम्ही आमचे जातीचे मुद्दे मांडत नाही. आणि म्हणून मला आठवतं की कम्युनिस्ट सगळे नेते आहेत ते मानवी प्रश्नावर काम करतात. परंतु एक आमचे पनवेलचे कम्युनिस्ट नेते होते, त्यांच्या लक्षात आलं की जातीचं काम सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी अखिल आगरी समाज परिषदेची स्थापना केली. GL पाटील, मला वाटते कॉम्रेड GL पाटील, त्यांनी सांगितलं आगरी जातीचं काम केलंय. मुंबई कोणाची? आगरी कोळ्यांची. आज मुंबईत आगरी कोळी नावाला महापौर आमचा होतो का? नगरसेवक तर आपल्याकडे नगरसेवक आहेत, पण मुंबईत आपले नगरसेवकच राहिले 200 गावठाण आहेत. याचं सगळ्याचं कारण आहे की या महाराष्ट्रात आणि देशात चातुर्वर्ण्य पद्धतीनुसार उच्च जाती आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, हे लुटायचं काम करतात. कोणाला? शूद्रांना. आम्ही 52% आमची लोकसंख्या आहे, पण या 52% लोकसंख्येला न्याय देणारा नेतृत्वच नाही. आता आमचे नगरसेवक आहेत, त्यांनी भूमिका मांडली पाहिजे. तुमची महानगरपालिका झाली, गावांचं सीमांकन, गावाची वाटणी करा. आमच्या गावाची जमीन आमची आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये ग्रामपंचायत नाही. मी त्यांना सांगितलं ग्रामपंचायत नसली तरी आमचं गावठाण आम्ही मोजून घेऊ, तिथे सीमांकन मान्य झालं. पण कल्याण डोंबिवलीमध्ये कोणी बोलत नाही. MMLA सांगते आमची जमीन आहे. सगळ्या गुरुचरण जागा त्यांनी खाल्ल्या, विकल्या. का विकल्या? कारण जातीचं नेतृत्व नाही. आपली बाजू कोणी मांडायची? आणि मोठ्या राजकीय पक्षांसमोर, नेत्यांसमोर बोलायची हिंमत नाही. गोविंद भगत इतके जबरदस्त होते ते मगाशी मला वाटते सुरेश पाटील बोलले, ते कोणाचं ऐकत नसत. ते बोलले 12.5% पण कमीच आहे. खरोखर कमी आहे. आणि 100% जमीन घेतली आणि 12.5% दिली. गोविंद भगत मला बोलले होते की 12.5% जमीन भीक दिलीत का आम्हाला? आमची 100% घेतलीत आणि 12.5% दिली. आता 3ऱ्या मुंबईमध्ये सरकार सांगतंय, देवेंद्र फडणवीस सांगतायत की 3ऱ्या मुंबईची जमीन घेणार. कशी? 22%. जमिनीचा शिडकोचा विक्रीचा भाव आहे 7 कोटी रुपये गुंठा. 7 कोटीच्या 4 पट द्या असं 13चा कायदा सांगतो. पण तिथला एकही आर्किटेक्ट, एकही विद्वान, एकही CA बोलत नाही, खासदार बोलत नाही. आणि जमिनीचा भाव जर 7 कोटी आहे तर 28 कोटी भाव भेटला पाहिजे. पण ते किंमत देत नाही, 1 रुपया देत नाही. काय सांगतात? तुमच्याच जमिनीचे 22.5% देऊ, पण तुम्ही विमानतळातले अजून नाही दिलेत. विमानतळाची जागा अदानीच्या नावावर झाली. कुठे होते लिडरशिप? कुठे होते नेते? आणि मग गोविंद भगत एवढे मोठे नेते होते की जर तुम्ही ठरवलं असतं तुमच्या पत्रकारांनी तर ते आज दिबा पाटलांच्या मार्गावरचेच नेते होते. पण आम्ही काय करतो? आम्ही छोटं करतो. त्यांचं घर बघितलं, त्यांच्याकडे मोठी गाडी नाही, माणूस बसनी प्रवास करतो, मग त्याला त्या नेत्याला मान देत नाही. 4 कोटीवाला गाडी इथं आली ना आता एखाद्या नेत्याची, सगळे उठून जातील तिथे, साहेब चला, साहेब चला. का?